महत्वाच्या पॉईंटवरती आलो बघा. हा छत्रपती शिवरायांचा दरबार हे राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674ला शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजता इथे राजांचा राज्याभिषेक झालेला आहे. आपण राज्याभिषेकाचा आडवा पोस्टर आपल्या घरामध्ये शाळेमध्ये ऑफिसमध्ये पाहतो. तो पोस्टर रायगडावरचं या ठिकाणावरच आहे बघा. ही भिंत पेशव्यांच्या राज्याभिषेकाच्या एक साली आहे. सिंहासन पाहतो हे सिंहासन पूर्वीचं नाही, हे सिंहासन आताच आहे. शिवरायांची मूर्ती पहिली मूर्ती 6 जून 2009ला कोल्हापूरच्या छत्र 1985 ला आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गॅनेंद्र सिंग यांच्या छत्र 1985 ला बसवलेलं आहे. या दोन्ही वस्तू ना या पंचधातूपासून तयार केले म्हणजे 5 धातूपासून बनवलेले आहे. छत्राला मीठ नंबर असं म्हणतात. पण असं त्यावेळी राजांचं सोन्याचं सिंहासन होतं 32 मणाचं. एक मण म्हणजे 40 किलो, 32 मण म्हणजे 1280 किलोचं ते राजांचं ओरिजिनल सोन्याचं सिंहासन होतं. ते सिंहासन आहे ना औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने या रायगडाला वेढा मारला 3 नोव्हेंबर 1649. त्या वेड्यामध्ये त्यांनी सिंहासन फोडवून वितळवून नेलेलं आहे. त्यामुळे आज आपलं सिंहासन पाहायला भेटत नाही बघा. पण इथे राजांचा राज्याभिषेकाला शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674ला सकाळी पहाटे 5 वाजता इथे राजांचा राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेकाच्या वेळी राजे मागच्या राजवाड्यामध्ये त्या दिवशी सकाळी 4 वाजता उठले. महाराजांनी पहिलं स्नान केलं, पोषण अर्पण केला, जगदीश्वराचं भवानी देवीचं आणि शिरकाई देवीचं महाराजांनी दर्शन घेतलं आणि महाराजांची मिरवणूक आहे ना हत्तीच्या अंबारीमध्ये या राजवाड्याकडे या दरबारामध्ये आली. त्यावेळी शिवरायांचा राज्याभिषेक पाहायला या दरबारामध्ये 6000 लोक आलेले. त्यावेळी राजांचा राज्याभिषेक 6000 लोकांनी पाहिलेला आहे. पण त्या 6000 लोकांमध्ये ना ज्या सरदारांच्या जीवावर राजांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं होतं ना ते लढाईमध्ये मारले गेलेले सरदार राजाला 6000 लोकांमध्ये बसलेले पाहायला भेटत होते. कारण 6000 लोकांमध्ये त्या सरदारांच्या विधवा बायका आणि त्यांची मुलं या ठिकाणी खेळत होती. हे पाहून छत्रपती शिवरायांचं अंतःकरण बनवलं. अंतःकरण बनवण्याचं कारण काय होतं की ज्यांच्या जीवावर आम्ही एवढं मोठं स्वराज्य उभं करू शकलो त्यातल्या एकही सरदार एकही मावळा आज आमच्या आमदार आहे त्यावर पत्रिका पाहायला भेटत नाही. महाराजांना त्या सरदारांची आठवण येत होती. महाराज जिजाऊ महासाहेबांना काय म्हणते की आऊ साहेब आज आम्ही हिंदू स्वराज्याची पहिली पायरी करतो ना आधी लगेच त्या कोंडाण्याचं बघत माझ्या रायबाचं असे म्हणणारे आमच्या तानाचे माणूस आज आम्हाला कोणी बसलेले पाहायला भेटतात. दुसरी पायरी करतो महाराज लाख मिळतील तर पण लाखाला पोषित झाला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर नेसरूच्या खिंडीमध्ये मारले गेले. प्रतापराव गुजर, शिवा काशी अशी असंख्य वीरांची राणी नावं घेत लग्नाच्या पायात सिंहासनावर त्यावर झाले. कागाभट्टाने अभिषेक केला, 1000 मोहरांचा वर्षाव केला आणि एका जुलबुलकाराने या गेट मधून ललकारी दिली. ललकारी अशी आहे की मागं खूप जोरात जय बोलायचे की महाराज प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अशा प्रकारे राजाचा राज्याभिषेक पार पडला. हा गेट आणि समोर सिंहासन मधला अंतर 200 किलोमीटर. ते आपल्याला 50 तासाच्या समोर बोलायचं म्हटलं तर माईक लागतं. पूर्वी माईक लागतं. महाराज तिथे बसून बोले त्यावर जर एकीने किंवा जर कागद पाडला तर तिकडे आवडतं. आजही जातो त्या शांत लोकसंख्या झाला असतो आपला हा जो गेट आहे नगर आपण गेट पेटे यासारखं पाहतो. इंग्रजीत आले इंग्रजांची कॉपी केली मग गेट पेटे गेली जे आपण गेट पेटे गेलं नगर खडे नगरे वाजे ती सकाळी जेव्हा संध्याकाळी बंद व्हायचं. हा किल्ल्याचा नियम होता. याची 52 फुटाची इथून 32 पायऱ्या नगर खडा दरबार आणि सिंहासन. आता आपण होळीच्या इथे लाकडी दरवाजा होता आगल म्हणतात आणि इथे झेंडा उडवतात 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कार्य 15 ऑगस्ट 26 जानेवारी तिरंगा कार्यक्रमाला दाखवायचे. इकडे घोड्यांना पाणी पिण्याची जागा म्हणजे घोड्यांना जे महाराजांची घोडी होती कृष्णा घोडी तिथे दगडामध्ये पाणी पिण्याचा हे सगळे पाकामातच आहे. हे महाराजांवरती कशा प्रकारे आणि राजांना कशा प्रकारे करून दिले ते ते सर 100 वर्षापूर्वी जो रातामध्ये आणि जे आपण पाहिलं ना सर ते असं रोपे होता. राजे काय म्हणतात तुमचा सवय सजर आर्किओलॉजिकलच्या अंडरमध्ये तो रोपेच होता ना बरोबर ते काढून टाकलं आर्किओलॉजिकलनी आणि मग सगळं पायऱ्या केल्या. हे पायऱ्या केल्या हा नगरखाना आणि हा दरबार 1924-25 सगळी झाडं वगैरे होती. आर्किओलॉजिकलने सगळं साफ केलं. ही ताकसा आणि ही समाधी तिकडे आहे. म्हणजे आपली मुद्रा पुणे अष्टकोन होती पण त्या मुद्रेत आपल्याला सांगता की प्रतिभाचे चंद्र जसा कोरेने वाढत जातो शहाजीराजांच्या शिवराज यांचं वाढतं स्वराज्य कमलीपासून एक कळीपासून एक कोल निर्माण होतं आपलं स्वराज्याची काळजी हा जो आहे ना इथे 15 ऑगस्ट
पायऱ्यांच्या रस्त्या समोरची लेडीज उभी बघा तिकडे, तिथून पायरी रस्ता गेलेला आहे बघा. हा तिथून पायऱ्यांची लोक वरती येतात. पायऱ्यांच्या रोडला शिरकाई देवीचं मंदिर, हाती तलाव, हनुमान टाकी, महादरवाजा हे सगळे पायी रस्त्याला पॉइंट आहेत. हा इकडे खाली जो रस्ता आहे ना हा शॉर्टकट रोपेला गेलेला बघा. इकडून तुम्हाला जायची गरज आहे, इथून तुम्ही 5 मिनिटात रोपेला बघा. इथे खाली एक मंदिर आहे, वाडेश्वराचं मंदिर आणि तलाव आहे आणि वाघ दरवाजा खाली आहे. वाघ दरवाजा म्हणजे किल्ल्याचा पर्यायी मार्ग. 1689 ज्यावेळी किल्ल्यात जुल्फी कारखान्याचा वेढा पडला त्यावेळी एक गेट मधून राजाराम महाराजांनी ताराबाई जिंजीला गेले बघा. जिंजी कर्नाटकला आहे बघा, ती इथूनच गेली होती वाघ दरवाजा. आणि तुम्हाला इथे दुहेर पाहायला भेटेल बघा समोर ड्रेनेज सिस्टीम, आतलं सांडपाणी इकडून बाहेर यायचं बघा. हा जो मोकळा मैदान परिसर पाहतो होळीचं ग्राउंड. कोकणामध्ये शिमग्याला कशी होळी असते तशी रायगडावर इथे पेट होळी जायची. पेट्या होळीत नारळ लागला जायचा. होळीतून नारळ काढेल याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि मानाचं गोडा भेट दिली जायची. संभाजीराजे कडाची आपण सिरियल पिक्चर मध्ये पाहतो. रायगडावर होळीचा कार्यक्रम इथे. समोर जी शिवरायांची मूर्ती आहे, मूर्ती 1974 ला बसवली. छत्र 2 जून 2012 ला बसवलेली बघा. सांगलीचे भिडे गुरुजी, साताऱ्याचे उदयन महाराज आहेत त्यांनी छत्र 12 ला बसवले बघा. ही राजांची मूर्ती या ठिकाणी का बसवली माहिती आहे? ही राजांच्या सिंहासनावर बसवलेली होती, पण या आतमध्ये का बसवली नाही? या मूर्तीमध्ये चूक आहे. महाराजांच्या पायामध्ये चप्पल आहे. महाराज सिंहासनावर मोजडी घालत नव्हते. ही मूर्ती 74 ला बाहेर बसवली. पलीकडचं घर आहे पात्र्याचा हत्तीखाना. महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावर हत्ती आणलेले. हत्तींचं पालनपोषण इथे केलं, पण महाराजांचा राज्याभिषेक पाहायला इंग्रजांचा वकील आला. त्याचं नाव हेनरी ऑक्सिटन. त्याला गडावर यायला 6 तास लागले आणि हत्तीन घोडे पाहिले. हत्ती पाहून तो आश्चर्यचकित. त्याला प्रश्न पडला की मला 2 पायच्या माणसाला रायगडावर यायला जर 6 तास लागले, महाराजांनी हत्ती कशी आणली असेल? महाराज फार हुशार. महाराजांनी हत्ती छोटी पिल्ले असेल म्हणजे गनिमी काव्याने रायगडावरती आणले पिल्लं, पालखीत बसून तर त्यांचं पालनपोषण केलं. येणाऱ्या लोकांच्या स्वागताला इकडे हत्तीन घोडे सजवले होते बघा. समोरचं मार्केट बाजारपेठ, याची लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट. आगे दुकान, पिछे मकान. जी लोक बाजार विकायची त्यांची राहण्याची जागा मागे, पुढे बाजार विकण्याची जागा. याची हाईट घोड्याची आहेत, कारण की पूर्वी लोक घोडे बसून बाजार करायची. 22, 44 दुकानं आहेत बघा. आपण तानाजी पिक्चर मध्ये पाहतो, तानाजी त्यांच्या बायकोला आरसान कांगो घेतात, ते अशाच बाजारपेठ आहेत. 22, 44 बाजारपेठ, होळीचं ग्राउंड, राजांची मूर्ती, हत्तीखाना. आता आपण समाधीकडे जाऊ. वागेश्वर दाखवा बघून आलो सांगायचं. इंग्रजांनी अटॅक केला तर हेच फोडलं होतं. तुम्ही काय का उंबरा झाडाजवळ बसायचंय ते मुली येईपर्यंत मग तुम्ही वरती